हाय सगळ्याला नमस्कार, सगळ्याला जय भीम जय शिवराय. तर चला आता करायला लागली स्वयंपाक. रात्रीचं आपलं मटण ती तसंच आहे. तर तुम्ही म्हणताल अजून डबल व्हिडिओ बनवायला लागले, तर मी कधी मनाला आलं तर 2-2 व्हिडिओ टाकते. तर आता एक महत्त्वाचं काम आहे, जर बोलायचं आहे मला, त्यामुळे मी व्हिडिओ बनवायला लागली. की काय मला माणसं खोटं पाडते ती म्हणते की मी पुराव्याशिवाय बोलत नाही. माझ्या 2 लेकराची शपथ मी वाहती, पण माझं रेशन कार्डात नाव नाही. पण मला वाटतंय की आपला ब्लॅकलिस्टमध्ये नंबर ती टाकलाय म्हणल्यावर, म्हणजे आमचा टाकलाय बरं का नंबर ब्लॅकलिस्टमध्ये ते, मग काय संबंध नाही म्हणल्यावर काय बोलायची गरजच नाही का? नाही का आमचे हात धुवून मागे लागले ती आणि का नाही काय माहिती. आता हाय तर भावाचं एकट्याच आहे, माझं नाव नाही, माझ्या लेकरांची 2 नावं नाही ती. आता माझ्या लग्नाला झालं 17 वर्ष चालू झालं आहे. तर आम्हाला पण वाटलं की नाव असेल रेशन कार्डात, पण नाव रेशन कार्डात नाही. सहज तरी बोललं तरी त्यांना झुमतंय म्हणल्यावर काय करायचं? का हात धुवून लागले ते कशा पाय लागले ते काय माहित नाही. तर मला वाटतं की आपला ते संबंध काय सगळ्यात तोडलाय म्हणल्यावर कुणाला हिडी बी बघायचा नाही कोणाचा, आणि कुणी कोणाला बोलायचं बी नाही की. कारण का मला वाटतं इज्जत ही महत्वाची आहे. 4 माणसं आपली चांगली माणसं बघते ती ही करते ती. तर सोशल मीडियावर काही माणूस कशाला मनोरंजनासाठी व्हिडिओ टाकत असतं या, आहे का नाही? तर हे असलं घरातल्या उचापात्या ते करायला ते म्हणत नाही की तुमच्या काय घरातलं असेल ते तेवढं सगळं वाकून सांगा आम्हाला. आणि मी एक शब्द मी कोणा शब्द विषयी बोलत नाही. मग आमचं चाललेलं असतं. आणि तुम्ही जर बघताय माझ्या सांगत नवरा असतो या, नवऱ्याच्या परस्परात मी काही सुद्धा करत नाही. तरी काही थोडा शब्द काय बोलला वाकडा तिकडा म्हणजे मी बोलतच नाही म्हणा. तुम्ही म्हणतच असताल, मग मला म्हणलाच असता की तू बोलती बाबा कुचक पाचक काहीतरी बोलण्यात बोलणं काहीतरी हानते असं तुम्ही काहीतरी म्हणलाच असता की. तर माझं कुठं चुकतंय ते सांगा. म्हणजे आतापर्यंत तर आम्ही असंच वाऱ्यावर हिंडतो या, फक्त एका व्यक्तीमुळं. मी मागच्या बी व्हिडिओमध्ये सांगितले, आता बी सांगतेच, फक्त एका व्यक्तीमुळं असं लांब लांब फिरतोय. तर घरदाराचा विषय आला तर मी तुम्हाला म्हणते मला घरदार नाही, तर खरंच नाही मला घरदार. ज्या वेळेस सामान रातच्या घराच्या बाहेर 12 वाजता काढलं होतं, त्यावेळेस आमचा आणि त्याचा घराचा संबंध संपलेला आहे. आणि त्याचा असा विषय बी आहे की इथं येऊन माणसं आम्हाला म्हणते ती, मला काय कोणाचं नाव बिव घ्यायचं नाही. मी याकरता त्या गोकडे बघेन पण तोंडाकडे बघणार नाही. ही माझं मी पहिल्यापासूनच ही माझं ही तत्व आहे. मी कोणाच्याच बघत नाही. तर जरबारीनच हाय व्हिडिओमध्ये की अशीच बोलती तशीच बोलती, फोन केल्यावर तुझी बायको अशीच बोलती या, तुझ्या काय बायकोचा संबंध आहे बोलायचा. ही तर आमच्या घरात 2 फोन केला का भांडणं लावायचे. माझी आई बापा आहे ती, माझ्या आई बापाचं काय तुझा संबंध नाही, तू यायचं नाही घरी दारी. फक्त नुसतं भांडणाचं. आणि खरं तर मला मी खोटं सांगत नाही की अजून मी सांगते, माझ्या 2 लेकरांच्या पण माझं नाव नाही रेशन कार्डामध्ये, आणि माझ्या लेकरांचं पण नाही. आणि ज्या वेळेस मला घराच्या बाहेर काढलं का नाही त्यावेळेस त्या घराचा माझा संबंध संपलेला आहे. आणि तुम्हाला काही असं देणार नाही आम्ही की माझंच आहे, मी ग्रामपंचायतला बोलवून घेईन आणि माझं तिच्या नावावर करून देईन अशी म्हणते ती. मग काय आहे आपला संबंध त्या घराचा दाराचा? मला कुठं तर हाकाचं असतं तर मी गेली असते की तिथं राहायला वेळेला. म्हणजे सुखासुखी खात असताना त्यांना सुद्धा सुखी खाऊ द्यायचे नाही का? खाऊ देत नाही ती. काय नाही काय नाही काय आहे ते का आमचे का भाऊ की हाय काय आहे. जसं लग्न झालंय मला तसं त्यांनी मला म्हणजे असं का तर मी काळे आहे मी वागती आहे ती त्यांच्या पसंतीची नव्हती, मग यांनी मला पहिल्यापासून त्रास दिलाय ती दिलाय, आता सध्याला सुद्धा त्रास देते ती. आपल्याला लई हिंमत आहे का नाही? मग मला वाटतं की फक्त इथं यावं, काय जगाला तमाशा दाखवायचा आहे. पहिल्यापासून बी केलं ती हाल.
यांना फक्त मी वाटते की मी नांदून यांच्यापाशी म्हणून यांचं असं चाललेलं आहे. त्या दिवशी मी फोन केला, 2 दिवस आमच्या घरात भांडण केलं, मारणाचं मला मारलं. मी का सांगत नाही जगाला न बाबा आपल्याला चांगलं ती, आपण कुणाला सांगायचं पण नाही, कायच नाही. तर आता ताईला किंवा आली, त्यांनी दिली मला जागा तिथं, दर तुझी लेकरं तू अशी किती दिवस फिरणार आहे म्हणून. म्हणजे ह्यांनी जगाचं कुणीतरी कोणतरी साथ देतंय, ती सुद्धा त्यांना बघवत नाही. मी म्हणते एखाद्याच्या हात धुवून मागे लागलं का नाही, इतकं लागून इतकं कशाचंच लागू नये का ते त्याचा परपंच आहे ती करल राहते बोल. का लोकांच्या आलात माती कालवाची बिनकामाचीच असे कालवणे मी म्हणते. मी ह्याला एवढा त्रास तरी मला देते तरी माझी मी राहते चांगलं, तुमच्या संगत हसण्या संगत हसते, रडल्या संगत रडती. सहज तरी मी काय तरी थोडा तर टाकलं तरी मी कोणाविषयी बोलत बी नाही. त्या दिवशी मी लग्नाविषयी बोलली लोकांच्या ह्याच्यासाठी, तर मी सुद्धा ते सुद्धा दुर्लक्ष केलं. नको बाबा आपल्याला हे येईल ती. मग काय एवढं माणसाने आखरीत करावं, एवढं बी नाही करावं. आपलं झालंय ते झालंय, वाटलं लोकांचं का कशाला करताय. माझ्या लेकराचं आधार कार्ड सुद्धा दिलं नाही, तिचं 1 वर्ष फेल गेलं. जेव्हा त्या राधाताईनं सत्यभामाताईला फोन केला त्यावेळेस ती म्हणल्या मी तुझ्यावर केस टाकीन, त्या पोरीचं आधार कार्ड दे. त्यावेळेस तिनं आधार कार्ड दिलं. त्यावेळेस तेव्हा माझी पोरगी शाळेत गेली, एवढं पर्यंत गेलं तर यांचं काय एवढं हे होतं ह्या. आता शेवटी ते त्यांचा भाव आहे, त्यांचा लेख आहे, त्यांची त्यांनाच माया येणार आहे. माझी थोडी कोणाला माया येणार नाही, ही तर मला माहिती आहे. यांनी काय थोडं फुगवलं इकडं का इकडं मला त्रास. आणि मी खरंच सांगणार आहे तुम्हाला, खोटं बोलत नाही. मी जेवढं जोपर्यंत सैन होत आहे का नाही तेवढंच करणार आहे. बघा सैन ज्या वेळेस मला सैन होत नाही त्यावेळेस मी जीव देणार आहे. खरंच मी याच्या आधी मी 2-3 बारा जीव द्यायचा प्रयत्न केला, पण माझा काय जीव वाचला. मग मला वाटतं देवाने मला का वाचवलं काय माहिती. आणि मी इथनं पुढं काय माझ्या जीवाचं बरं वाईट झालं असलं तर ती दोषी असतील बरं का, एवढं पण सांगते तुम्हाला. मला पण वाईट वाटतं की बाबा आपल्यापणे चांगलं करून दिलं तर आपलं, मग एका व्यक्तीमुळे आपलं एवढं संसाराचं वाटोळं आहे, एवढं गावगाव हिंडायचं आहे, लोकांच्या पाठीवर नाही येत का. माझ्या नवऱ्याच्या अंगात काला नाही काय, माझ्या काला नाही काय अंगात. मी बी कुठं बी पोट बनवू शकते की, त्याच्या पावलावर पाऊल देऊन मी काम करू शकते.